पुढची बातमी परळीत नाही. परळीमधील महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि त्यातल्यात अनेक धक्कादायक तपशील सुद्धा उघडकीस आलेत. संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच महादेव मुंडे यांची सुद्धा अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्याचं दिसतंय. वाल्मिक कराडचा एकेकाळचा साथीदार विजयसिंह बांगरनं महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आणलेत. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे. गळा चिरला, श्वसन नलिका कापली. जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने. हे पहा, रक्तवाहिन्या तोडल्या, एका पाठोपाठ एक 16 वार केले. जे आपण म्हणतात अंधा कानून आहे, हा अंधा कानून काढला पाहिजे, डोळ्यात पट्टी काढली पाहिजे. हा आहे महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कसा आहे ना, जनावर कापावं तसं महादेव मुंडेंची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. महादेव मुंडेंना हाल हाल करून मारलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार महादेव मुंडेंचा गळा कापून चेहरा, मान आणि हातावर एकूण 16 वार करण्यात आले होते. त्यात मानेवर उजव्या बाजूला 4 वार, तोंडापासून गालापर्यंत 1 वार, उजव्या हातावर 3 वार, डाव्या हातावर 3 वार, तोंडावर 1, नाकावर 1 आणि गळ्यावर 3 वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांच्या हत्याराने मांसाचा तुकडा हा वाल्मिक कराडला निहून दिला. महादेव मुंडेंचा त्याच्यामध्ये परळीमधील लोकांना, काही शेकडो लोकांना तो मांसाचा तुकडा वाल्मिक कराडने दाखवण्यात आला व लोकांमध्ये दबाव तंत्र व दहशत काम करण्याचं हे वाल्मिक कराडने केलं. हे काय आम्हाला शासकीय कागदपत्र हाती लागली आहे. त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे शासकीय ह्या कागदपत्रामध्ये की महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मानेचं मांसाचा तुकडा मिसिंग होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता तरी सरकारनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड, भावड्या कराड आणि गोट्या गीतेला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराडला तत्काळ PCR मध्ये घेतलं पाहिजे SP सरांनी. कारण बंगल्यावर फोन आला, तपास थांबविला म्हणलेले आहे. त्यामध्ये वाल्मिक कराडनीच फोन केला, का तपास थांबविला. मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये जे आहेत भावड्या कराड, त्याच्या नावे 12 गुंठे जागा आहे. म्हणजे जो माझा नवरा घेत होता जागा ते तात्काळ भावड्या कराडनी घेतली आहे. आणि श्री कराड आणि गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा PCR घेतला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे SP सरांनी. महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराडनं केल्याचा आरोप विजयसिंह बांगरनं यापूर्वीच केला होता. बांगर हा एकेकाळी कराडसाठी काम करत होता, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. ज्यावेळेस 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी जात होते, घरी जात असताना वाल्मिक कराडच्या टोळीनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी, ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड, गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली, त्यांची रेखी केली, त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली. जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने. हे पहा, धक्कादायक बाब म्हणजे महादेव मुंडेंच्या हत्येत पोलिसांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप बांगरनं केलाय. परळी पोलिसांनी संरक्षण दिलं. वाल्मिक कराड त्याचे पोरगा आणि गोट्या गीते ज्यावेळेस महादेव मुंडेची हत्या करीत होते त्यावेळेस ते संरक्षण करीत होते. परळी पोलीस कुणाचं संरक्षण करीत होते? महादेव मुंडेचं नाही, महादेव मुंडेंच्या हत्याऱ्याचं. महादेव मुंडे यांच्या हत्येला 20 महिने उलटले, पण अद्यापही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलन केल्यानंतर तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं SIT स्थापन केली आहे. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. SIT नेमण्यात आलेली आहे, पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमलेली आहे, ही SIT मध्ये IPS अधिकारी पाहिजे. ही SIT मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको. कारण IPS पण प्रॉम्प्ट अधिकारी पाहिजे, एकदम चांगला अधिकारी पाहिजे, त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर जे IPS अधिकारी महादेव मुंडे खुनाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसार माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत.
महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी 25 जुलैला रस्ता रोकोचा इशारा दिलाय. PM रिपोर्ट समोर आला, फोटो समोर आले आणि या घटनेची जी तीव्रता आहे, या घटनेचं जे क्रोर्य आहे, याची जी तीव्रता आहे हे देखील यामधून समोर आलं. त्यामुळे अत्यंत संताप व्यक्त केला जातोय. एकंदरीत महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जे सगळे आरोपी आहेत त्यांना अटक कधी केलं जाणार आणि ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबाला न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यानंतर बातमी पावसासंदर्भातली. विदर्भाचं नंदनवन अशी मेळघाटाची ओळख आहे. त्याच मेळघाटमधील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण सध्या पर्यटकांनी फुलून गेलंय. सातपुडा पर्वतरांगेच्या शिखरावरील हे ठिकाण पाहण्यासाठी दूरवरनं पर्यटक इथे हजेरी लावतात. घाटाघाटांच्या वळणदार रस्त्यावरती अनेक ठिकाणी छोटे झरे आणि सगळीकडे हिरवगार वातावरण पाहायला मिळतंय. चिखलदरा इथला सूर्यास्त पॉइंट, मंकी पॉइंट, मोजरी पॉइंट असे एकूण 7 पॉइंट्स आहेत. उंच टेकडीवरनं खोल दरीत कोसळणारे धबधबे हे इथलं प्रमुख आकर्षण आहे. तर पावसाळ्याच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणचं सौंदर्य हे अधिकच खुलतं. पर्यटकांची पावलं सुद्धा अशा निसर्गरम्य ठिकाणी वळू लागलेली आहेत. परंतु वर्षा सहल किंवा वर्षा पर्यटनाच्या वेळेला स्वतःची आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. यानंतर आपण आज राज्यभरात गावागावात, शहरात, जिल्ह्यात काय काय घडलंय त्याचाही आढावा घेणार आहोत. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया.